वसंत मोरेंना विचारणार की तुम्हाला थेट आता काँग्रेसची ऑफर आहे आणि स्वतः मोहन जोशी या ठिकाणी भेटायला आलेला आहेत, काय तुम्ही यांची ऑफर स्वीकारणार आहात का? काँग्रेसमध्ये प्रवेश होणार का? मी दादांचा मला मगाशीच फोन आला होता की मला तुम्हाला भेटायला यायचं आहे म्हणून. तर शेवटी पुणे शहरामध्ये दादांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. दादांना मानणारा एक वर्ग आहे पुणे शहरामध्ये काँग्रेसचा. आणि मला वाटतं की पुणे शहरातील काँग्रेसच्या अशा नेत्याने माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला भेटायला येणं ही मी माझं भाग्य समजतो. पण निश्चित त्यांनी तुमचं खरं तर काम बघितलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं की तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करावा, जेणेकरून तुमची ताकद वाढेल, पक्षाचीही ताकद वाढणार आहे. नाही, मला वाटतं की आज पहिल्यांदाच दादाच पहिल्यांदा मला अप्रोच झालेत. मी त्यांच्यासोबत बोलल, कारण त्यांच्यासारख्या माणसांनी मला आज माझ्या दारामध्ये आलेत हे माझं मी भाग्य समजतो. परत एकदा सांगेल, मला दादांसंग चर्चा करायची, त्यांना माझ्यासंग मी चर्चा करेल आणि त्याच्यानंतरनं दादा जो काय प्रस्ताव माझ्यासमोर ठेवतील तो मी माझ्या कार्यकर्त्यांसोबत बोलून, पुणेकरांसोबत बोलून मला काय निर्णय घ्यायचा तो मी घेईल. संजय राऊतांनीही तुम्हाला फोन केलेला आहे, काय नेमकी चर्चा झाली? नाही, राऊत साहेबांसोबत सुद्धा माझं काल रात्रीसुद्धा बोलणं झालं. मला कालसुद्धा त्यांनी फोन केला होता. मी त्यांच्यासोबतसुद्धा हेच सांगितलं आहे की मला 1-2 दिवस द्या. 1-2 दिवसानंतर मला जी काही माझी भूमिका घ्यायची असेल ती मी 2 दिवसामध्ये माझी भूमिका स्पष्ट करेन. एकूण ज्या काही घडामोडी घडताना दिसत आहेत, काँग्रेसकडनं आज तुम्हाला थेट ऑफर आहे, काल संजय राऊतांचा फोन आलेला आहे. एकूण महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून हे सगळं हालचाली होताना दिसत आहेत, तुमच्याकडे बघितलं जाते? नाही, मी आत्ता तर ते काही सांगू शकत नाही. आज दादा पहिल्यांदाच माझ्याकडे आले. महाविकास आघाडीचा पहिलं घटक म्हणून आज दादा माझ्याकडे आले आहेत. आणि मला वाटतं गेली 10 वर्ष ते या पुणे लोकसभेचे उमेदवार होते आणि लोकसभेच्या उमेदवार असणाऱ्या 3-3, 4-4 लाख मतदान त्यांना झालेलं आहे या पुणे शहरातून. आणि आज एवढा मोठा माणूस माझ्यासारख्या एका 2 नगरसेवक असणाऱ्या पक्षाच्या दारामध्ये एका नगरसेवकाच्या घरी येतो, ऑफिसला येतो, हे मी माझं अहोभाग्य समजतो. दादा काय सांगणार? हो, योगेश, या सगळ्या प्रतिक्रिया तुम्ही जाणून घेत राहा.